अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणातली सुनावणी अखेर आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 10 जानेवारीला ही पुढची सुनावणी होणार आहे। तर 3 न्यायाधीशांच्या नवीन खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याची या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राव ठीक है, वो हमेशा निर्मोही को मान रहे हैं, आखिरी में सफलता मिलेगा और रामलला वहाँ रहेंगे। मुस्लिम कहते हैं कि दबाव बनाया जा रहा है, ऐसा ऐसा लगता है? नहीं, किसी कि जहाँ अखाड़े का मामला है। आज बड़ी खुशी का विषय है कि कोर्ट ने 10 जनवरी की तारीख एप्रोप्रिएट बेंच के समक्ष मुकर्रर कर दी है रेगुलर हियरिंग के लिए। ये आज पूरे भारत के लिए बड़ा हर्ष का विषय है कि आज कोर्ट ने 10 जनवरी 2019 की तारीख इस केस अयोध्या मैटर की रेगुलर हियरिंग के लिए मुकर्रर कर दी है। उस दिन स्पेशल बेंच इस मैटर की सुनवाई शुरू करेगी। जो क्या अभी स्पेशल बेंच की कौन कॉन्स्टिट्यूट किया गया है, क्या है अभी? नहीं, स्पेशल बेंच तो ये माननीय मुख्य न्यायाधीश का एडमिनिस्ट्रेटिव साइड का जॉब है। माननीय मुख्य न्यायाधीश ने आदेश किया है कि 10 जनवरी से एप्रोप्रिएट बेंच इसकी सुनवाई शुरू करेगी। सर 10 जनवरी से डे टू डे हियरिंग को लेकर अभी कुछ हुआ है या फिर नहीं उस 10 तारीख से मान के चले कि हियरिंग शुरू हो जाएगी और 10 तारीख को डे टू डे होगी या एक पर्टिकुलर इंटरवल के बाद होगी, वो 10 तारीख को तय होगा। आप लोग खुश हैं कि अब जल्द? नहीं, बहुत ही खुशी का विषय है कि आज माननीय न्यायालय ने इस मामले को गंभीरता से लिया है और माननीय न्यायालय ने इसकी सुनवाई के लिए 10 तारीख से डेट मुकर्रर कर दी है। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकी आता पुढच्या सुनावणी संदर्भात 10 जानेवारीला होणाऱ्या सुनावणी संदर्भातली काय अपडेट आपल्याकडे? खास करून स्वाती जर बघितलं आज या संदर्भात द्विसदस्यीय खंडपीठावर खास भारताचे सरन्यायाधीश न्यायाधीश जस्टिस कौल यांच्यामध्ये सुनावणी झाली। त्यांनी 10 तारखेला या संदर्भात 3 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश दिलेला आहे आणि अजून यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 10 तारखेपासूनच या संदर्भात दररोज सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचा आदेश होण्याची शक्यता आहे। आणि ज्या पद्धतीनं संकेत प्राप्त झालेले आहे की येत्या 10 जानेवारीपासून या संदर्भात दररोज या खास करून अयोध्येतील वादग्रस्त इमारतीच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल। त्यामुळे असं म्हणता येईल की हा एक दिलासादायक निर्णय आहे याचिकाकर्त्यांसाठी, कारण की जर दररोज सुनावणी झाली आणि त्यासाठी हे सुद्धा निश्चित करण्यात आलं की साधारणतः 15 मिनिटं दररोज यावरती सुनावणी व्हावी, हे देखील जस्टिस रंजन गोगोई जे आहेत भारताचे सरन्यायाधीश त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की आता सुनावणीचा मार्ग मोकळा झालेला आहे। अगदी, मग प्रशांत, याच दृष्टीने सुनावणीच्या दृष्टिकोनातून आज नेमक्या कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करण्यात आल्या? एक तर या संदर्भात ज्या 14 याचिकाकर्त्यांनी आपली मागणी केली होती की या संदर्भात दररोज सुनावणी घ्यावी, त्या संदर्भात एक निर्णय झालेला आहे की साधारणतः 10 जानेवारीपासून यासाठी अंतिम सुनावणी सुरू होईल। दुसरं, दररोज 15 मिनिटं सुनावणी होईल। त्यानंतर 3 सदस्यीय खंडपीठ, तसंही हा जो आदेश आहे शासकीय आदेश निघतो आणि शासकीय आदेशाच्या माध्यमातून खंडपीठाची स्थापना केली जाते आणि 3 सदस्यीय खंडपीठ स्थापन केल्यानंतर जो तिसरा व्यक्ती जज असेल, या तिघांच्या समोरच ही सुनावणी होईल। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण यामधून एक प्रकारे मार्ग मोकळा झालेला आहे खास करून वादग्रस्त इमारतीच्या हक्काच्या संदर्भातला, कारण की आज जी सुनावणी होती ती फक्त या संदर्भात डेट निश्चित करायची आणि अंतिम सुनावणी सुरू करायची की नाही, त्या संदर्भात आता निर्णय झालेला आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की खास करून जे रामलल्लांच्या संदर्भातलं मंदिर जे आहे अयोध्येतील, त्या संदर्भात आणि जी वादग्रस्त इमारती आहे त्या संदर्भातही या संदर्भात अंतिम निर्णय येण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू होईल आणि यातूनच याचिकाकर्त्यांना दिलासादायक निर्णय असा त्यांचा दावा आहे। एकूणच प्रशांत, 10 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची ही भूमिका आल्यानंतर आता एकूणच राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया यायला लागल्यात? एक तर खास करून जर बघितलं आपण शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे की रामलल्लाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्याची गरज नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे। पण दुसरीकडे समाजवादी पक्ष असो किंवा काँग्रेस असो आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष असो, या सगळ्यांची भूमिका आहे की रामलल्लाच्या मंदिराच्या संदर्भात जोही निर्णय होईल तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून व्हावा आणि सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो ते निर्णय आम्हाला मान्य राहील असे राजकीय पक्षांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। पण या संदर्भात जेव्हा अंतिम सुनावणी सुरू होईल त्या संदर्भात तेव्हाच राजकीय पक्ष आपापली भूमिका व्यक्त करेल। अनेक राजकीय पक्षांनी आज जो निर्णय आलेला आहे त्यावरती आनंद व्यक्त केलेला आहे, कारण या माध्यमातून रामलल्लाचे खास करून जे मंदिर आहे त्या मंदिरातली जी वादग्रस्त इमारती आहे त्या संदर्भातला अंतिम निर्णय होईल। त्यामुळे लोकांना या निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे राजकीय पक्ष या
तयारी करताय की जर निवडणुकीपूर्वी या संदर्भात निर्णय झाला तर त्याचा फायदा आणि तोटा कसा होईल या संदर्भातही राजकीय पक्ष आता विचार करायला लागलेले आहेत. अगदी प्रशांत, आणि एकूणच आपण गेल्या काही दिवसांचा विचार केला तर देशातलं राजकारण हे फक्त राम मंदिराभोवतीच फिरतंय की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडावा अशीच सध्याची परिस्थिती आहे. आणि त्याच संदर्भातली ही महत्त्वपूर्ण सुनावणी आता 10 जानेवारीला होणार आहे. प्रशांत, खरं तर हे झालं राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया, मात्र सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं? सर्वसामान्य नागरिकांशी या संदर्भात आपला काही संवाद झालाय का? नाही, खास करून जर बघितलं आपण स्वाती, ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा आहे, अयोध्येतील अनेक नागरिकांची अपेक्षा आहे की राम मंदिराचा मुद्दा जो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्या मंदिरामुळे अनेक लोकांची एक आस्थेचा विषय आहे, परंपरेचा विषय आहे आणि तो परंपरेच्या विषयाचा आणि त्या संदर्भात निर्णय व्हावा. आपल्याला माहित असेल की 6 डिसेंबरला जेव्हा ती वादग्रस्त इमारत पाडण्यात आली होती त्यानंतरच ही सुनावणी सुरू झाली. एक मोठी दंगल देखील देशात उसळली. तशा प्रकारचा कुठलाही प्रकरण होऊ नये. आज देखील आज बघितलं सुप्रीम कोर्टाने सर्वसामान्य नागरिकांना फार कमी प्रवेश आणि मोठ्या संख्येने इथं सुरक्षा बल तैनात करण्यात आलेला आहे, मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. त्याचमुळे हा निर्णय जो वादग्रस्त प्रकरण आहे त्यामुळेच याचा निर्णय लवकरात लवकर व्हावा आणि सर्वसामान्य माणसाला, अयोध्येतील जनतेलाही, अयोध्येतील नागरिकांनाही आणि देशातील नागरिकांची जी अपेक्षा असलेला परंपरेचा विषय आहे त्याचा निर्णय लवकर व्हावा यासाठी सगळ्यांची लक्ष, संपूर्ण देशवासियांचं लक्ष हे सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं आहे. अगदी. आणि प्रशांत, 10 जानेवारीला ही जी सुनावणी आता या ठिकाणी होणार आहे तर त्या संदर्भातली नेमकी प्रक्रिया काय असणार आहे, त्या संदर्भात जरा सविस्तर सांगाल? खास करून जर बघितलं तर 10 जानेवारीला 3 सदस्य खंडपीठ स्थापन होईल. त्यामध्ये सध्या रंजन गोगोई जे भारताचे सरन्यायाधीश ते असतील, त्यानंतर जस्टिस कोल आहे ते असतील आणि त्यानंतर एक तिसरे जज असतील ज्यांची नियुक्ती आगामी 2 ते 3 दिवसात होईल. आणि या संदर्भातला एक शासकीय आदेश निघतो आणि त्या शासकीय आदेशामध्ये एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे, प्रशासकीय प्रकरण हे कामकाज आहे त्याच्या माध्यमातून होईल. आणि त्यानंतर तिसरा जज नियुक्ती झाल्यानंतर या संदर्भात याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे ते पुन्हा एकदा हे 3 सदस्य खंडपीठ ऐकेल आणि त्यानंतर कोणाचं म्हणणं योग्य आहे, कोणाच्या संदर्भात काही पुरावे आहेत जे संदर्भात आपल्याला माहित असेल जवळपास 20,000 पानांपेक्षा जास्त पानांचा अनुवाद करण्यात आलेला. अनेक पानं हे जे आहेत अगदी प्रशांत. आणि या संदर्भात होऊ घातलेल्या 10 जानेवारीच्या सुनावणी संदर्भात वेळोवेळी अशीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत रहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. पहले से न्यायालय ने सुनिश्चित कर रखा था कि डे बाय डे की सुनवाई कितने तारीख से होगी और बेंच का डिसाइड था, तो बेंच यही बेंच करेगा और 10 तारीख से सुनवाई प्रारंभ हो जाएगी.